आपल्या डिशची ऑर्डर दिली, जरा जाऊन बघूया काय बनतं आहे, कशा प्रकारे प्रिपरेशन होतं आहे. इकडे चिकन लपेटा बन गया. त्या साईडला बघताय चिकन लपेटा बनवल्या मस्त आणि ग्रेव्ही बघा किती मस्त झाली आणि डिशमध्ये भरपूर सारे पीस आहेत. असं बघूनच तोंडाला पाणी सुटेल. वजडी डिश स्वतः आपला है. हा अंडा राइस आणि हा फुल आहे. एक कितने का? 140 का. 140 का फुल. पूर्ण मसाले बिसाले लागलाय चांगला. आणि सर्व करूया आता. कशा का पिसा. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी खांदा कॉलनीमध्ये आम्ही चाललो आहे एका ढाब्याला भेट देण्यासाठी, जिकडे जेवण खूप चांगलं मिळतं. दुपारची वेळ आहे, तर बघूया तिकडे जाऊन. कारण माझा मित्र आहे त्यांनी सांगितलेलं की तिकडे जरूर जाऊन एक व्हिडिओ कर, छान वाटेल तुला आणि जेवण पण स्वस्त आणि मस्त आहे. तर त्याचा हा फीडबॅक घेऊन मी चाललो आहे. बघूया तिकडे कसं काय आहे ते तुम्हाला जे 6 गोष्टी शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये. आणि आपण भरपूर साऱ्या हॉटेल्स आणि इतर काही गोष्टी तुम्हाला दाखवत असतो फूड रिलेटेड. तर जाऊया. आजचा व्हिडिओ आहे फूड कंटेंटचा. सोबत आहे वर्षा आणि बघूया तिकडे काय बघायला मिळते. सो चला आता आम्ही तिथे खांदा कॉलनीतला कळंबोली साईडला चलो. खांदा कॉलनीच्या ब्रिज करून सरळ आलो आपण. पुढे कळंबोली ब्रिज लागतोय. त्याच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे, तिकडेच एक ढाबा आहे. मंडळी पोचलेलं आहे मी आता पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या ह्या ढाब्यावरती. BK बालाजी ढाबा म्हणून खूप फेमस आहे. कारण आमच्या एक मित्राने सांगितलं की तिकडे जा आणि 24 तास ढाबा चालू असतो आणि हा खूप फेमस झाला आहे ढाबा. खास करून आता इकडे पुढे कळंबोली सगळे ब्रिज आहे पुढेच आणि पनवेलला जरा हा पाठीमागे रस्ता असा. इथेच तुम्हाला डावा साईडला हे BK बालाजी ढाबा असा दिसतो. तिकडे जाऊन मस्त लोक मुंडी अजून काय काय आहे सगळं, म्हणजे वदडी, चिकन, अजून काय काही डिश आहेत. व्हेज पण मिळतं. तर आज आम्ही आलो तिकडे काहीतरी टेस्ट करण्यासाठी. बघूया जाऊन तिकडे कसं काय आहे. अगदी टिपिकल आहे, म्हणजे एकदम काय असं पॉश वगैरे नाही आहे. ढाबे म्हटलं की असं टेम्पो ड्रायव्हर मोठे मोठे जे असतात कंटेनर वगैरे तिकडे येऊन जेवतात वगैरे. आज तिकडे झालं आहे आणि बघा काहीतरी नवीन. यांच्या इकडे हा बघा बॅनर आहे मोठा इकडे. आणि त्या काका भेटले, सबस्क्राईबर भेटले आपल्याला. ते म्हटलं की जेव्हा इकडे चांगलं मिळतं आहे बघा. हा असा पूर्ण हायवे आहे, पनवेल कळंबोली हायवे. आपण या साईडने आलो आणि इकडे पेट्रोल पंप आहे इथे बाजूलाच आणि पुढे कळंबोलीचा ब्रिज आहे. तर चला जरा आतमध्ये बघूया काय आहे. चिकनमध्ये काय मिळेल? चिकन लपेटा, चिकन मसाला आहे. चिकन लपेटा, चिकन मसाला आहे. अजून चिकन बोनलेस. ओके. तुमचे ढाबा खूप जुना आहे ना? हाँ 30 साल हो गए. 30 साल हो गया. तर इकडे आता बनतंय. मुंडी पण मिळते, वजडी मिळते. मुंडी वजडी मटन का और वेज है. हे यांचं किचन आहे असं. मासे नाही ना? आणि मटन असतं का? नाही मटन नाही. मटन पण नसतं, फक्त मुंडी वजडी असते आणि और चिकन चडी और अंडा मसाला. बैदा अंडा मसाला म्हणजे तेच. ज़्यादा आइटम नाही. हां नेमके साहेब पण ते बोलतो त्यांच्याकडे खूप चांगलं मिळतं. तर मग आम्ही आलो. आता इकडे ऑर्डर चालली आहे ती काय चालली आहे? कौन सा ऑर्डर जा रहा है? ये अंडा मसाला. अंडा मसाला जा रहा है और रोटी इधर. ज़्यादा करके रात को ही भीड़ रहता है क्या, कभी रहता है? नाइट में. रात्रि से जास्त गर्दी असते. सब टेम्पो वाला सब आता है ना इधर? नहीं अपना टेम्पो वाला नहीं आता इधर. लोकल इधर के लोग आते हैं. लोकल ही ज़्यादा है. टेम्पो वाले पण बाहर का भी आते हैं. हाँ सगळे मिक्स असतात. लोकेशन वजडी मिलेगा इधर तक आता है ना? है अपना पास 5-6 मिनट है. हाँ ना. सब फेमस है. खाली नेमकेच फक्त आयटम आहेत पण फेमस झालेत खूप. तर आम्हाला वजडी द्या. आणि तुला काय घेतेस? चिकन. चिकन लपेटा मिलेगा? मिलेगा ना. एक प्लेट ले लो. हाँ 1 प्लेट दे दो चिकन लपेटा और वजड़ी देना. ठीक है. और रोटी देना, तंदूरी रोटी. और बाद में देखते हैं क्या आपके पास फेमस क्या है. वही 5-6 आइटम सब फेमस. ये आप बोला ना मसूर, अक्का मसूर. अक्का मसूर ज़्यादा रनिंग वही है ज़्यादा. अक्का मसूर सेव भाजी. हाँ ना, सेव भाजी भी मिलता है. किचन है. तर ये क्या मुंडी के लिए बनाया ना? ये मुंडी का मुंडी है. चिकन है. हाँ चिकन है. हाँ ये फ्रेश आइटम बनाते रहते हैं हमेशा. अपना रोज का फ्रेश ही है. और रात को अलग आता है. अच्छा. रात को आएगा तो खत्म होगा तो रात को मंगाता है. इकडे राईस आहे आणि इकडे पूर्ण सगळं प्रिपरेशन केलेलं असतं. और इसमें क्या है? ये ग्रेव्हीसाठी पूर्ण बनलेलं बघा किती एवढा पूर्ण टो भरलेला असतो. रोज बना जाता है. ये सब पकते रहेगा क्या? हाँ रोज ग्रेवी बनाते हैं. पूरा दिन भर पकते रहेगा. हाँ पकेगा बाद में वो मशीन से फिक्स है. अच्छा मिक्सरमध्ये नंतर फिक्स करतात. पण हे परत दिवसभर असं पन्ना आठवडी एकदम सिझर असतं. ओपन किचन है. इकडे ओपन किचन.
एवढं तुम्हाला ग्रेव्हीवर अंदाज येत असेल की किती हे बनतं यांचं मटेरियल. फक्त हे मसाला ग्रेव्ही आहे. इसको बाद में पीसता है ना. अपना एक ही की रेवे है. वेज का नॉन वेज का दोनों एक ही है. ओके. प्योर वेज नहीं है अपना पास. हां ना. तर तुम्ही कधी आला तिकडे येतात. आपण ऑर्डर दिले बघूया, नंतर टेस्ट पण तुम्हाला सांगतो. पण यांचं एक किचन एकदम असं टिपिकल छोटंसं असं किचन आहे ओपन, आणि इधर वो सब बर्तन बिर्तन रखते हैं ना. चलो देखते हैं हम लोग अभी टेस्ट करके क्या है. सो आम्ही बसलो इकडे टेबलावरती, आणि इकडे आता दुपारशी जरा लेटच चाललो आम्ही. 2:45 वाजून गेलेत. इकडे पण काही जण बसलेत. आम्ही एकदम निवांत एका साईडला बसलो आहे, आणि अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आतमध्ये. रात्रीच्या वेळेस पण ढाबा चालू असतो मेन म्हणजे. त्याच्यामुळे रात्रीचे पण बरेच जण येतात, कारण लेट नाईटपर्यंत काही कुठे फिरायला जातात किंवा पार्टी करत असतात. ते लोक इकडे येतात जेवायला, आणि बरेच जण इकडे येऊन एन्जॉय करतात. सो हा ढाबा त्यासाठीच फेमस आहे. तर म्हटलं आपण एकदम फूड टेस्ट करूया. बाकी काही जण एन्जॉयमेंटसाठी येतात, पण आम्ही आज म्हटलं फूड टेस्ट करायला जाऊया. तर आज इकडचं आम्ही वजडी डिश घेतली, आणि चिकन लपेटा घेतला आहे. पनवेल साईडला चिकन लपेटा खूप फेमस आहे. आपली टेस्ट करून कसं आहे. आपल्या डिशची ऑर्डर दिली आहे, जरा जाऊन बघूया काय बनतं आहे, कशा प्रकारे प्रिपरेशन होतं आहे. इकडे चिकन लपेटा बन गया. या साईडला बघताय चिकन लपेटा बनवल्या मस्त, आणि ग्रेव्ही बघा किती मस्त झाली, आणि डिशमध्ये भरपूर सारे पीस आहेत. असं बघूनच तोंडाला पाणी सुटेल. आणि इकडे बनतंय वजडी ना. हे सगळं तुम्हाला फ्रेश बनवून मिळतं. असं वजडी डिश. तर इकडच्या डिशचे प्राईस काय ते पण तुम्हाला सांगणार आहे. पण इकडचा जो बनवताना जो खमंगपणा आहे तो येतोय बाहेर. तर हा लपेटा खूप फेमस आहे इकडचा. लपेट आहे. हा लपेट आहे. कैसा प्राइस कैसा है, मतलब कसं आहे प्राइस. चिकन का ना हाँ। आपका 300 रुपये लेते हैं. 10 पीस आता है. अच्छा. फुल का 600 रुपये 20 पीस आएगा. अभी अपना क्या है कितना. प्लेट का भी वो 300 रुपये का 10 पीस आता है. हाफ पीस है. हाँ। तो ज़्यादा लेगा फुल लेगा तो 20 पीस आएगा. 600 रुपया. तर आपल्या 300 वाला आहे. आणि वजडी घेते तर वजडी 180 प्लेट का 180 प्लेट्स आहे बघा. हाँ. तर ही वजडी तुम्हाला एवढी क्वांटिटी मिळते 180 रुपयाला. तर हा रेट एकदम स्वस्तच आहे. तुम्ही अशा कुठल्या मोठ्या हॉटेलात जेव्हा गेलात तर तुम्हाला 400-500च्या उपरही मिळेल का. 400-500च्या वरतीच तुम्हाला डिश मिळणार. आणि छान त्याची प्रिपरेशन चांगलं केलं आहे, आणि एकदम मस्त दिसते. अख्खा लसूण डालते आपण. अख्खा लसूण टाकतात दूध ते. क्या डालते लसूण. हा ना. ऐसा नहीं. कुठून कुठून टाकतात असं. हाँ. अख्खा लसूण. त्याने इकडे बघा पूर्ण सगळं मसाले वगैरे त्यांचे बनलेले असतात. इकडे वरती लसूण वगैरे, आणि हा प्रिपरेशन इकडे सगळी. इधर हमेशा चलते रहते तुम्हारा काम. हाँ. ज़्यादा भीड़ कब रहता है. नाइट में. नाइट में ज़्यादा रहता है. हाँ, बैठने के लिए जगह नहीं रहता ना, ना. दिन में थोड़ा कम है. हाँ, दिन में थोड़ा. मैंने सुना तुम्हारे ढाबे के बारे में. एक हाँ. दोस्त है मेरा उससे. हाँ. तो बोला जाके देखो उधर तुमको अच्छा लगेगा. तर चला जाऊया बसतोय तिकडे. उधर लेके आ रहा है. हाँ, चलो थँक्यू. और भी रोटी है. या साईडला इकडे बनते तंदूरी रोटी. तंदूरी रोटी बनते. आणि तंदूर अब ये भी चलते रहता है हमेशा. हाँ, 24 चलता है. 24 आवर्स चलता हाँ, रहता है. तो तुरंत कितना मार्केट आदमी में एक ही आदमी करता है सब. हाँ, ये दूसरे पे नाइट और में भी भी है. दूसरा आता है. अच्छा. नहीं तो नहीं रहता, यही रहता है. मैं डबल ड्यूटी है मेरा भी. डबल ड्यूटी भी चलता है. हाँ. ओवर तो वही टाइम. कोई नहीं रहता. ओवर टाइम. ऑलराउंडर उस्ताद है. अच्छा. 5 बजे सुबह जाता हूँ, हाँ 12 बजे आता हूँ, 5-6 Okay. घंटा सोता हूँ. ओके. अभी 1 महीना से ऊपर जा रहा है मेरा डबल ड्यूटी. 5-6 घंटा सोता हूँ. हाँ ना. हाँ. इतना मेहनत करते हैं. और क्या करेगा. मेहनत करेगा तो पैसा है. हाँ. सब पाणी बिनी सब लेके इधर रखता है सब. हाँ. साईडला पाणी. देसी पानी है वो. इकडे पूर्ण वॉटर ड्रिंकिंग म्हणजे पॅकिंगवाले आहेत. परत इकडे कोयला बिला सब लाता है ना तुम. पहले से चलते हैं. इकडे पूर्ण सगळ्यांचा स्टॉक कर आहे बाहेर. 30 वर्ष झाले तुमच्या ढाब्याला. 30 साल से हो पहले गए. अब तो तुम पहिला कोण हँडल करता. पिताजी करते थे क्या. पहले ऐसे था, हाँ. अभी ऐसे है. अच्छा पहले ऐसा था इधर. हाँ, पहले ऐसे था, अभी ऐसे बना. तो उस समय तब कौन हँडल करता. पिताजी थे. हाँ, अपना मामा है. मामा थे. हाँ. ते तुम्हाला असे ढाब्यांच्या पण व्हिडिओ नवीन नवीन नक्की दाखवेल. म्हणजे पनवेलच्या आसपास खूप सारे ढाबे आणि हॉटेल आहेत. तर हळूहळू कवर करूया आपण. तर आज आम्ही आलो आहे. फेमस है ये बीके हाँ. ढाबा, बालाजी ढाबा. हाँ ना. पनवेल में बहुत आते हैं लोग. रायगढ़ का थोड़ा मेन फेमस ही है. हाँ. हम लोग भी इधर के ही है. हाँ. हम लोग इधर ही रहते हैं खानदा कॉलोनी के आगे. हाँ. फिर सुना रहेगा. हाँ इसके लिए आया इधर. पूरा रात चालू रहता है. हाँ. तो दिन में कितना बनाते हैं तुम ये. ये हाँ. इधर रात में जाता है हाँ. 40 किलो आटा दुकान चला जाता है. 40 किलो आटा जाता है. दिन में उतना नहीं. दिन दिन में? में 5-6 किलो जाता है. दिन में बहुत कम आता है लोग. हाँ, भी कम आता है. नाइट में जाता आता है. गरम गरम मस्त तंदूरी रोटी असं आपल्या ना प्लेटमध्ये डिशमध्ये खाली खायला. गरमागरम
तंदूर रोटी आल्यात आणि थाळी लागली आहे मस्त कांदा लिंबू आणि चिकन लपेटा आणि वजडी पण. तर वर्षा मला वाटतं वजडी खात नाही, मटण काहीच खात नाही ती, थोडं ताकद खाते. पण आज वजडी आपण घरी वजडीची रेसिपी कधी दाखवली नाही, नक्की दाखवाय काहीतरी. आपण जास्त खात नाही ना कोण, तुम्ही आणि भाऊ मी नाही अन्नच खातो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणत नाही आणत जास्त. तर इकडे चिकन लपेटा तर कलरवरून तर किती भारी वाटतंय. टेस्ट करून बघूया आता. तर सर्व करताना हा हाफ आहे, फुलमध्ये 20 पीस येतात. कांदा साईडला वजडी खाऊया. आता थांबू शकत नाही, गरम गरम दिल्या ना तर मस्त. ते छान असेल बहुतेक. सुपर. बरोबर. वजडी एवढी भारी झाली ना की काय बोलू. जरूर तुम्ही आणि टेस्ट करा, तुम्हाला समजेल. चिकन लपेटा कसं आहे, मस्त आहे, छान आहे. चिकन लपेटा पण बघूया. आणि ग्रेव्हीमध्ये लसूणचा मारा जास्त आहे आणि मसाला पण त्यांचा एकदम छानपैकी ते बनवतात ते. आणि त्यांची ग्रेव्ही टोपात शिजत असते म्हणजे वाटण्यासाठीचे. मस्त आहे. काहीतरी वेगळं आहे मसाल्यात, काहीतरी वेगळं आहे काहीतरी. थोडासा खटास आहे. चव छान आहे. चिकनचे पीस पण छान येतात, क्वांटिटी छान येते आणि चिकन मस्त शिजलं आहे पण. आणि हा मसाल्यासोबत खायला लय मजा येते. आणि हा मसाला आहे ना त्याची टेस्ट जरा वेगळीच आहे, म्हणजे जरा खट्टी थोडीशी वाटते अशी. थोडंसं स्पायसी पण आहे, लसूणचा मारा आहे. पण तंदुरी रोटीसोबत खूप चांगलं लागतं. वजडीचा मसा एकत्र मिक्स करून पण टेस्ट बघूया. सुपर. चिकन पण छान शिजलंय. आम्ही जवळजवळ एक 15 मिनटं मस्त ह्या जेवणाचा आस्वाद घेतला. 3 तंदूर रोटी घेतलेल्या, कशाच आपल्याला माहितीच नाही पडला. आणि एवढ्या 3 रोटी खाऊन पण आमचं एवढं मटेरियल शिल्लक राहिलं आहे, म्हणजे किती भारी झालं आहे. आणि अजून पण तुम्ही मस्त 2-3 रोटी अजून खाऊ शकता. आणि तुमच्यासोबत अजून 2 माणसं असतील तर चांगली पोटभर येतली यामध्ये, कारण क्वांटिटी खूप छान येते. वजडी बऱ्यापैकी शिल्लक राहिलं आहे. आपण घरी घेऊन जाऊ, अन्ना बाकी खातीलच सगळे. सो आता मी ऑर्डर दिली आहे ती एक म्हणजे अंडा राईस. इकडे भरपूर सारे राईस मिळतात, खास करून तवा बिर्याणी पण मिळते, पण आता अवेलेबल नाही. ते बोले बनवतो आहे, थोडा टाईम लागेल. पण आम्ही घेतले अंडा राईस आणि एवढ्या ग्रेव्हीसोबत थोडं खाऊ राहिलेलं पण चिकन पण देऊ. आणि टेस्ट खूप छान आहे. सांगायचा उद्देश असा आहे ते आपण नवीन नवीन हॉटेल ढाबे खानावळी काय असतील त्या नक्की जरूर तुमच्यापर्यंत आपण घेऊन यायचा नक्की प्रयत्न करू. इथली खास कमाल ते म्हणजे जेवण तर टेस्टी आहेत, पण इथलं ग्रेव्ही बघून तुम्हाला अंदाज येत असेल. चांगला ग्रेव्ही भाजले शिजले चांगले मस्त. आणि चिकन आतमध्ये एकदम मस्त त्याला मसाला लागला, त्यामुळे टेस्ट खूप चांगली येते. ग्रेव्हीमध्ये टेस्ट चांगली येते. आणि ढाब्यावरची ही बोलतात ना एक टिपिकल ढाब्यावरची टेस्ट तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. आणि कळंबीपासून जवळच आहे, पेट्रोल पंपच्या बाजूला टुवर्ड्स पनवेलकडे येताना. स्वतः आपला हा अंडा राईस आणि हा फुल आहे. एक कितने का 140 का फुल. पूर्ण मसाले बिसाले लागला चांगला. आणि सव करूया आता. कशा करते सव गरम गरम आहे ना आकाश. अंडा पूर्ण फोडून घातला आहे. आणि राईस पण म्हणजे तांदूळ चांगला वाला आहे, बासमती तांदूळ आहे. या ग्रेव्हीसोबत वा हा अंडा राईस आहे यार, सुपर. त्या मसाल्यातच कमाल आहे. अंड्याची तर टेस्ट आहेच, पण तो मसाला लागला नाही पूर्ण राईसला भाताला, तो कसला वाटतोय गरम गरम. त्यामध्ये तर एक नंबर मस्त जबरदस्त. आज तर मेजवानीच झाली. एवढा भारी झाला ना की काय बोलू, एवढा शब्द नाहीत. आणि वजडीसोबत पण मस्त लागतं. तुमच्या मसाल्यात कमाल आहे.
ना अशा ग्रेव्हीमध्ये यांच्या कमाल. आणि यांच्या ग्रेव्हीत मसाल्यात लसणीचा मारा आहे आणि मध्ये मध्ये कढीपत्ता पण छान एक फ्लेवर येतो. त्यात पण कढीपत्ता टाकला आहे, त्यात पण कढीपत्ता आहे. चांगलं पोटभर जेवण घेऊ आता. या जेवायला तुम्ही पण. तर जेवण झालेलं आहे. आपले 700 रुपये बिल झालं आहे आणि पे केलेत. ऑनलाईन पण करू शकतात. आणि अच्छा लगा खाना, चांगलं होतं जेवण. हां, पार्सल पण घेतलं आहे. थँक्यू. नेक्स्ट टाइम आएंगे कभी. ठीक आहे. चलो थँक्यू. हे बघा रेट लिहिले सगळे. तर जेवण झालं आहे मस्तपैकी आणि छान वाटलं. हा बाहेरचा परिसर आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो नेमकं लोकेशन काय आहे. इकडे हा हायवे डायरेक्ट आणि पुढे कळंबोलीचा ब्रिज. इकडे गेलो की पुणे एक्सप्रेस हायवे आणि हा पेट्रोल पंप आहे, याच्या बाजूलाच आहे. हे बघा हा लोकेशन BK बालाजी ढाबा. अन्नाचा ढाबा पण बोलतात. अन्न आहे जिथे अन्न आहेत ते. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता आणि जेवण चांगलं मिळालं. आणि आमचा उद्देश काय माहिती आहे का ह्या व्हिडिओवरती करायचा, की आपण काय असे काही हॉटेल्स वगैरे काही आहेत किंवा खानावळी आहेत किंवा असे लोकल फूड आहेत ते आपण नक्की तिकडे व्हिजिट करून तिकडचे व्हिडिओ करायचा नक्की प्लॅन करणार. कारण पनवेलच्या आसपास खूप सारे हॉटेल्स आहेत, ढाबे आहेत आणि भरपूर सारे मंडळी प्रवास करून येतात. नाही पनवेल सोडलं की मग त्यांचा खरी जर्नी सुरू होते. तर भरपूर जण पनवेलला हल्ट करून थांबतात आणि जेवतात वगैरे. तर पनवेल त्यासाठी खूप लोकप्रिय आहे जेवणासाठी वगैरे. तर आम्ही तुम्हाला नक्की हॉटेलचे वगैरे व्हिडिओ दाखवू. आणि आम्हाला फूडमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. भरपूर साऱ्या गोष्टी जेवणाबद्दल किंवा ह्या गोष्टी टेस्ट करायच्या नवीन नवीन ठिकाणचे हे आम्हाला खूप आवडतं. पूर्वीपासून आपल्या त्यांना आत्ताच नाही, खूप अगोदरपासून आपले वेगवेगळे व्हिडिओज हॉटेलचे आहेत. सो जे खास करून जेवणाचे शौकीन आहेत ते आपले व्हिडिओज बघतात. तुम्ही छान छान प्रतिक्रिया द्या. पण तुम्हाला इकडे रिकमेंड करेल की तुम्हाला एक सूचना देईल की तुम्ही इकडे येणार असाल तर फॅमिलीसोबत थोडासा तो ठेवा की इकडे बरेच जण एन्जॉयमेंटसाठी, काही जण बसण्यासाठी पण येतात. तर ते आहे. फक्त जर तुम्हाला जेवण टेस्ट करायचं असेल ना तुम्ही इकडे येऊ शकतात. आजूबाजूचं काही वातावरण जिकडे आहे थोडं काही जण त्या उद्देशाने पण आले असतात बसण्यासाठी निवांत. समजलं ना, ते डोक्यात घेऊन तुम्ही आला तर या पण टेस्टसाठी तुम्हाला इकडे जेवण चांगलं मिळणार हे एक तुम्हाला गॅरंटी देतो. पण बाकी इकडे तुम्ही याल तर इकडे मस्त एन्जॉय करा जेवण आणि जावा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, सी यू, बाय.